नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या भूमिस्वामी 2024 या इंस्टाग्राम पेज त्याचबरोबर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, मी तहसीलदार नितीन कुमार देवरे शेतकरी बांधवांच्या दैनंदिन जीवनामध्ये मग त्या ठिकाणी 7/12शी संबंधित असतील किंवा इतर कागदपत्रांशी संबंधित ज्या काही समस्या येतात तर त्यांच्याबाबत सोल्युशन किंवा योग्य असा उपाय तुम्हाला या माध्यमातून देणार आहे। शेतकरी बांधवांनो, आपण बघत असतो की 7/12वर भोगवटादार हा प्रकार त्या ठिकाणी आपण वाचत असतो। याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक असतो भोगवटादार वर्ग 1 आणि भोगवटादार वर्ग 2। तर भोगवटादार वर्ग 1 जमीन म्हणजे काय आणि भोगवटादार वर्ग 2 म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत। याच्यामध्ये ज्या व्यक्ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हे अंमलात येण्यापूर्वी किंवा अंमलात आल्यानंतर कोणत्याही भागामध्ये जमीन महसुलाच्या संबंधात असलेल्या निर्बंधा वाचून म्हणजे निर्बंधाशिवाय संपूर्ण भोगवटाच्या अधिकारान्वये किंवा भूमिस्वामी हक्कान्वये जमीन जे धारण करतात, ज्याच्यावर कोणताच निर्बंध नसतो, तर अशा जमिनी भोगवटादार वर्ग 1 असतात। आणि ज्या जमिनी या निर्बंधासहित असतात म्हणजे सरकारी मालकी असते किंवा कुळाच्या जमिनी असतात किंवा ज्यांच्या याच्यावर सरकारी नाव असतं, अशा जमिनी जर वापरात असतील तर त्या भोगवटादार वर्ग 2 असतात। तर अशा पद्धतीने माहिती आवडली तर नक्की